कावेरी, अगं बाहेर काय करतेस? बरं ती नवरी सानिया ती रेडी झाली? अगं काय नवरी रेडी झाली का? गडबड झाली आहे. हे यार परत काय चाललंय? हा गायब झालंय. काय गायब झालंय? मंगळसूत्र. व्हॉट? अगं त्यांच्याकडून घेतलं तेव्हा होतं त्यामध्ये. मी सानियाला मंगळसूत्राचं महत्त्व सुद्धा समजून सांगितलं, पण मग ते वरपक्षाकडे हवं ना म्हणून मी ठेवायला गेले. पण मग नंतर बघितलं तर विषय असा झाला की अगं तू काय बोलतेस? असं कसं होईल? आधी होतं आता नाहीये असं कसं? मला नाही माहिती. ठीक आहे कावेरी, तू जरा शांत हो. तुझ्याकडनं चुकून हरवलं असेल. नाही वैदेही, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय ग ते. मग कावेरी मी तुझ्याकडनं हे एक्सपेक्ट करत नाही. काय चाललंय? लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय, त्यात नवरीला रेडी करायचंय आणि आता हे सगळं. नाही मला काही माहित नाहीये. तू जा मंगळसूत्र शोध किंवा नवीन आण. मला लग्नाच्या मुहूर्तावर मंगळसूत्र हवंय. नवीन? मी एक मिनिट थांब जरा. दीक्षा, श्रद्धा, जरा सगळ्यांनी इकडे या पटकन. यस मॅम. काय झालं मॅम? सगळ्यांनी या पटकन. कावेरीकडून चुकून मंगळसूत्र हरवलंय. काय? काय ओरडू नका तुम्ही, जरा हळू बोला. ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. हा मला सांगा किती वाजले? 17:10. 5:10 म्हण ना. 5:10. लग्नाचा मुहूर्त 6:15चा आहे. 2च तास आहेत आपल्याकडे. बरं मी काय म्हणते, तुम्ही सगळ्यांनी तुमची तुमची कामं करता करता मंगळसूत्र शोध. ठीक आहे? ओके, गो क्विक क्विक. कावेरी ऐक, बरं हे माझं क्रेडिट कार्ड आहे. ठीक आहे, जवळच्या कुठल्या तरी ज्वेलरी शॉपमध्ये जा, मंगळसूत्राचे ऑप्शन्स मला पाठव अर्जंट. इथे मंगळसूत्र मिळालं की मी तुला फोन करेन, पण मला ऑप्शन्स पाठवून ठेव. क्लिअर? तर जा. हा आणि ऐक ऐक, मी तुला पिन टेक्स्ट करते. शिट. Yep, I received your mail. मी सांगतो अजून काही हवं असेल तर. नात्यांकडे डील म्हणूनच पाहायचं असेल तर आपल्या माणसात, नात्यात प्रेम इन्व्हेस्ट करायला शिकलं पाहिजे. कारण आपल्याबरोबर शेवटपर्यंत टिकतात ती फक्त नातीच.
सुदर्शन काय चाललंय तुझं? तू शांतपणे बस ना. राज गेलाय ना बघायला. वहिनी मला हे पटलेलंच नाहीये. तर राज कशाला डायरेक्ट अकाउंटंटची बोलायला गेला? कशासाठी? या आदित्य ये. राज, अरे तू आदित्याला कशाला बरं आई, माझं अकाउंटंट सोबत बोलणं झालंय. तू ये ना बस प्लीज. ये प्लीज. ये बस. आम्ही फार फार तर 1% शेअर देऊ शकतो. व्हॉट? 1%? तुम्ही काय भीक घालताय का आम्हाला? हे बघा सुवर्णाताई, हे लग्न घर आहे. मग पाहुणे जमलेत, जरा जपून. बाहेर पाहुणे आले तर मी काय करू? सुवर्णाताई, नाही म्हणजे तुम्ही सगळे हे असं आमचा इन्सल्ट करताय. भाजी मंडईत भाव करतात तसे भाव चालत आणि तरी आम्ही शांत बसायचं? प्रश्न इन्सल्टचा नाहीये. सुरुवात तुम्ही केली. एक मिनिट. काकी काय झालंय? आदित्य, तुझं आमच्या सानियावर प्रेम आहे की नाही? ऑफकोर्स आहे. मग तिच्याच फ्युचरची काळजी म्हणून आम्ही काही अपेक्षा व्यक्त केली तर आम्ही कसं काय चुकीचं ठरतो? तुमच्या अपेक्षेचा मान ठेवून 1 करोड आणि 1% शेअर. क्लिअर सांगते, 10% शेअर आणि 5 कोटी. मिसेस दाभोळकर काय बोलताय काय तुम्ही? हो ना सुवर्णाताई, हो काय बोलताय तुम्ही? वहिनी, लास्ट डील. $2 कोटी. शेअर एकही नाही. हो, आत्ता ना तुम्ही शेअर द्यायला तयार होतात, मग अचानक नाही का? आई, तुम्ही 1 मिनिट प्लीज. राज, हे सगळं काय सुरू आहे? तेच मलाही कळत नाही की नक्की काय सुरू आहे. राज, एक मला असं मिनिट. वाटतं प्लीज एकच मिनिट. आदित्य, आय नो तुझं सानियावर खूप प्रेम आहे आणि सानियाचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, राईट? या सगळ्यात अडकण्यापेक्षा मी तुला सजेस्ट करेन तुम्ही दोघांनीही पळून जाऊन कोर्ट मॅरेज करा. काय बोलतोस तू? माय रिस्पॉन्सिबिलिटी. पण 2 करोडच्या वर एक सिंगल पेनी सुद्धा ऑफर करणार नाहीये. एक तास. मुहूर्ताला जर मंडपात नवरी मुलगी आली तर मी समजेन की तुम्हाला डील मान्य आहे. चल राज चाहते ये. बरं, मुहूर्त चुकला तर आपण बघू काय करायचं ते. मी तुला सांगेन पुढच्या. इथे रत्नमाला ताई, हो तुम्ही तरी ऐकलं ना राज काय बोलला ते? मी लग्न सांभाळणार आहे आणि तो डील. चला हो, इथे लग्नाची कुणाला काही पडलेलीच नाही. अगं पण सुदर्शनराव, हे बरं नाही केलं तुम्ही. आलो मी. हो दाभोळकर, ऐका दाभोळकर. वहिनी, आकांक्षा, नाही वहिनी, राज जे काही करतोय ते आपल्या कुटुंबाच्या हितासाठीच करतोय. आले मी.
हा तात्या. कावेरी, तुझ्या आवाजाला काय झालं बेटा? काही नाही, मी जरा गडबडीत आहे. बोला ना पटकन. सगळं ठीक आहे ना? ए कोल्ड्रिंक आण रे. कावेरी, ओके, नाही ठीक आहे. ओके, हां ठीक आहे. आपलं घर जातंय बेटा. कावेरी, तू ऐकतेस ना बेटा? आपलं घर गेलं बेटा. हॅलो तात्या. तात्या मी तुम्हाला नंतर फोन करते. आत्ता जरा गडबडीत आहे, मी मग बोलते तुमच्याशी. का कावेरी, काय ग, काय झालं? टेन्शन मध्ये काय? मंगळसूत्र हरवलंय. काय? हळू. अगं पण कसं काय हरवलं? आणि मॅम तर म्हणत्या तू खूप हुशार आहेस म्हणून. तुझ्याकडून कुठल्याच कामात चूक होत नाही, खूप जबाबदारीने सगळी कामं करतेस. आता काही खरं नाही हा तुझं. मॅम खूप स्ट्रिक्ट आहे. अगं लास्ट टाइम तर त्या महेशच्या हातून त्या नवरा मुलाच्या ड्रेसवर सरबत सांडलं होतं. मॅमनी सगळ्यांसमोर त्याला कोंबडा करून उभं केलं होतं आणि कामावरून काढून टाकलं ते वेगळंच. ऐका ना वहिनी, चला हो तुम्ही. श्रीपादराव, तुम्ही तरी ऐका ना. अहो, लग्नाच्या ऐन मुहूर्तावर तुम्ही असं ताणून धरू नका. हे बघा, सानियाला इथे कशाचीच कमी पडू देणार नाही. ऐका, सानिया इथे क्लिअर सांगते, हे सगळं काय मला हौस आहे म्हणून नाही केलं आम्ही. आदित्याच्या आईच्या सांगण्यावरून पैशांचा विषय काढला आम्ही. काय हो ना. कोण? कुणाच्या सांगण्यावरून? असे काय हे? मी सांगतो, तुमच्या आदित्यची आई म्हणजे आकांक्षा वहिनी, बरोबर ना ग? हो म्हणजे त्यांनीच सांगितलं आम्हाला हे सगळं. त्या बघा आल्याच त्या. दाभोळकर आलंच. अहो तू काय करताय? अहो काय करताय? तू आई आहेस की वैरीड? स्वतःच्या मुलाच्या लग्नात ही असली पैशांची थिरल. वा, सुचतात कशी तुला? ह्या सगळ्यात जर त्याचं लग्न मोडलं ना तर केवढ्याला पडेल माहितीये तुला? मग काय करू मी? आजपर्यंत तुमच्याच्याने कधी काही झालंय? हीच वेळ होती रत्नमालाकडून अहो या. अहो सुदर्शनराव, आता आम्ही काय करायचं? लग्न मोडायचं? अगं काय बोलतेस? अगं पण मी म्हणते असं कसं हरवलं मंगळसूत्र?
म्हणजे नाही म्हटलंस तरी 8-10 लाखाचा दागिना असणार. 8-10 लाख तरी मी कमीच म्हणते. व्हाईट गोल्ड रिअल डायमंड्स पकडले तर 50-1 लाखाचा असू शकतो. हा तुझं बिचारीचं आयुष्य जाणार आहे ते पेंडंट. हे बघ आता मिळालं तर ठीक, नाही तर तुझं काय होणार आहे देव जाणे. हा दिव्या 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 ठीक आहेस ना? सॉरी मॅडम. लागलं नाही ना तुला? नाही कावेरी, थँक्स. इट्स ओके. ही काय पद्धत झाली? आधी स्वतःच पैसे मागायला लावायचं आणि नंतर अपमानित झाल्यावर म्हणायचं तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा, मोडलं तर मोडू द्या म्हणून. शी. बघ तू आधी जरा शांत हो प्लीज. काय ग, तुला काय झालं? चेहरा कसा पाडून बसलेस? मम्मा ते मंगळसूत्र हरवलं. काय? मला नाही माहित खरंच कुठे गेलं. मंगळसूत्र हरवलं? अहो ए तर माझा काय संबंध? ओहो, आता मी काय करते बघाच तुम्ही. आपल्याला भीक घालतात काय? त्या राजवर्धन आणि रत्नमालाला सगळ्यांसमोर मान खाली घालायला लावते की नाही बघाच. हॅलो पोलीस,